नमस्कार मित्र परिवार अंतर्वली आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपण ज्या पद्धतीने लेझिम साहित्यासाठी आपल्या ग्रुपवरती प्रस्ताव टाकला आणि त्या प्रस्तावाला सगळ्यांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला आणि गरजेपेक्षा दुप्पट, अगदी दुप्पट नाही दुपटीपेक्षा जास्त म्हणायला हरकत नाही, निधी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे जमा केला। आज आपण त्याच निधीमधून त्याच रकमेतून चांगल्या क्वालिटीचे 100 स्टीलचे लेझिम, एक चांगला ताशा, एक चांगली हलगी, एक किंवा दोन चांगल्या क्वालिटीचे झांज आणि घंटा हे साहित्य आपण विकत घेणार आहोत। हे घेतल्यानंतरही बऱ्यापैकी पैसे शिल्लक राहणार आहेत। तर सकाळी मला एक कल्पना सुचली, त्या राहिलेल्या पैशातून आपण टाळ विकत घ्यायला हरकत नाही, कारण पुढच्या महिन्यात आपल्या गावात सप्त्याचा कार्यक्रम सुरू होईल। तर माझं असं मनापासून माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाच्या हातात टाळ असेल तर अगदी विठ्ठल नामात, रामनामात एकरूप होण्यासाठी टाळ खूप उपयुक्त ठरतील। अगदी मला असाही विचार येतो की आपल्या गावातील मंदिराच्या समोर किंवा ग्रामपंचायतच्या समोर किंवा अंगणवाडीच्या समोर जे लोक पत्ते खेळत बसतात त्यांच्या सुद्धा हातात त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे टाळ घ्यावा आणि खरा आनंद हा अशा गोष्टीत नसून विठ्ठल नामात, रामनामात किंवा आपापल्या परीनं आपापल्या धर्माच्या पद्धतीनं भक्ती करण्यात खरा आनंद आहे। आणि त्याला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट, कुठल्याही प्रकारचं भांडवल लागत नाही आणि तोटा नसतो, नफाच असतो। असं बघूया, प्रयत्न करूया। ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर। आपण प्रयत्न करणं आपलं काम आहे, प्रयत्नांती परमेश्वर, आणि तो सर्वांचा एकच आहे। मी थोडंसं अभंगामधून म्हणण्याचा प्रयत्न करतो। कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, बघून घे सावली मूर्ती आता त्या पांडुरंगाची। मनोभावे भजन कर तू प्रभूच्या, लाग चरणाला। मनोभावे भजन कर तू प्रभूच्या, लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला। करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।